उदाहरण दिलं होतं तुम्हाला. असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर आपण बघितलं होतं. तुम्हाला सांगितलं चढत्या आणि उतरत्या क्रमाने संख्या लिहा. फर्स्ट एक्झाम्पल आपण चेक करणार आहोत 2/5. ओके. बघा, आपण लास्ट टाइम जो होमवर्क घेतला होता त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल लिहिलं होतं 6/3, इथे 4/3. तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम नसेल त्यावेळेस आपण काय करणार, फक्त न्यूमरेटरची न्यूमरेटरला डिवाइड करणार. म्हणजे इथे बघा, तुला जर 5 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार, इथे 0. 2 - 0, इथे 2 ॲज इट इज राहणार. पॉईंट दिला, नंबर होईल 20. 5 4 होता 20. बरोबर, नंबर झालेला आहे 0. नेक्स्ट नंबर बघा, इथे 6ला जर 3 ने डिवाइड केलं तर इथे येतं उत्तर 2. 6 मधून 0 गेला, सॉरी 6 गेला, 0 येणार. आणि लास्ट एक्झाम्पल 4ला 3 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार, 3 1 3, 4 - 3, आन्सर येणार 1. पॉईंट दिला, नंबर होईल 3 3 9. बरोबर, इथे उत्तर काय येणार आहे, 1 येणार. आता आपण पुढे सोडून देऊया. आता आपल्याला बघा, पॉईंट मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, ज्यावेळेस पॉईंट मध्ये तुमचे नंबर्स येतात ते पॉईंट मध्ये कसे घ्यायचे. तर सगळ्यात महत्वाचं आहे, पॉईंट मध्ये घेत असताना हे नंबर 0.4 आहे, इथे 2 डिजिट, इथे 1 डिजिटच घेतलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये तसंच राहू देऊया. 0.4, आता हा 2 आहे, 2 म्हणजे काय झाला, फक्त 2.0 करून टाका त्याला. आणि हा 1.3 आहे. याच्यात सगळ्यात स्मॉलर नंबर कुठला असेल रे, सगळ्यात छोटा? 0.4. बघा, 0.4 हा सगळ्यात छोटा नंबर असणार आहे. बरोबर, म्हणजे याला आपण स्मॉलर म्हणणार. नंतर त्याच्यापेक्षा मोठा कुठला असणार आहे, हा 1 नंबरला आहे ना, हा 2 नंबरला, 2.0. 3 नंबर. बरोबर, मग याची असेंडिंग ऑर्डर जर लावायची असेल तर असेंडिंग ऑर्डर कशी असणार, असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम कसा छोटा असणार. नंबर घ्यायचा. तर हा, मग कुठला नंबर आधी घेणार, 0.4. म्हणजे 0.4. 0.4. आपल्या उदाहरणात हे नंबर दिले, ते नंबर दिले का नाही, मग यांच्यातला कुठला लिहिणार नंबर. तर आधी आपल्याला लिहावं लागेल 2/5. बरोबर, 5.5. त्यानंतर काय लिहायचा, हे 6 आपण 4/6. तुमचं चुकलं ना, मग इथं 5 हा, काय चुकलं, त्यानंतर 6/3. ठीक आहे, हा जरा चढता क्रम. आता लावायची डिसेंडिंग ऑर्डर. आता त्याला मराठीत उतरता क्रम म्हणतो आपण. बरोबर, मग याच्या अपोजिट 6/3, 4/3 आणि 2/5. क्लिअर. सर, मला होमवर्क नाही कळालं. आज तुझ्यासाठीच तर चालू आहे सगळं, तुला कळालं नाही म्हणून. सर, तुम्ही हा होमवर्क दिला होता का? हो, कधी? चाल, मी नव्हती म्हणून मग. आता लक्ष दे ना. हो. आता हे जे उदाहरण आहे हे कसं सोडवणार, तर इथे आधी डिवाइड करून घ्या 9ला 2 ने. काय येणार, 2 4 8. 9 - 8, आन्सर येणार इथे 1. इथे होणार 10. आणि पॉईंट दिल्यावर नंबर काय होईल, 2 5 10 होईल, म्हणजे आन्सर येणार याचं 4.5. आता 3ला जर 5 ने डिवाइड केलं तर इथे 0, आन्सर 3. इथे पॉईंट दिला 30 होणार, 5 6 30. बरोबर, नेक्स्ट नंबर 8ला 3 ने डिवाइड केलं काय ना, 3 2 6 -2. पॉईंट दिला 20 झाला, 3 6 18. ठीक आहे, 2 जाऊ दे, राहू दे तसंच. तुला बघा सगळे 1 डिजिट मध्ये नंबर दिसत आहे पॉईंट आफ्टर. तर मला सांगा सगळ्यात स्मॉलर कुठला नंबर आला, सांगा. 0.6. 0.6.
0.6. 0.6 म्हणजे कुठला नंबर आहे? 3/5 आहे ना, म्हणजे हा आधी घ्यायचा. त्यानंतर काय घेणार, म्हणजे काय उत्तर घेणार? 8/3 आणि नंतर 9/2. ठीक आहे. आता उतरतामध्ये डिसेंडिंग ऑर्डर मध्ये 9/2, 8/3 आणि लास्ट 3/5. क्लिअर? अरे Yes, कळतंय sir. का? Yes, sir. ते तुम- Yes, sir. Yes, sir. आधी डिवाइड करायचं, Sir. त्याला विसरायचं नाही. डिवाइड करायला विसरले तर उत्तर येत नाही. हा, 9/2 याचं जर डिवायडेशन केलं तर काय होणार? आताच आपण केलंय, इथे आलंय आपलं 2.6 येतं ना, त्याचं उत्तर 2.6. 5/6 ला डिवाइड केलं तर काय येईल? डिवाइड करा, 6 ने इथे डिवाइड होत नाही, 0. 5 - 0 5 आणि इथे पॉइंट द्या, 50 झाला. 6 कितीचा? सर तसं नाही येणार ना 9/2. हा, इथे करून दाखवलंय ना. नाही, 9/2 चा 4.5 येतो, सॉरी, हो सर. 4.5 येतो, सॉरी. इथे काय करणार? आता इथे 0 झाला, 50 झाला. 6 8 होतात 48. रिमेन राहिला 2, बरोबर. पुढे 8/2 ला डिवाइड केलं तर काय येणार? 4 येतो. मग आता आपलं उत्तर काय येईल? सर्वात स्मॉलर कुठला येणार असेंडिंग मध्ये? 0.8. सांगा. 0.8. चढत्या क्रमामध्ये पहिलं काय येणार? चढता, असेंडिंग ऑर्डर. चढता ऑर्डर मध्ये आधी लिहिलं आपण 5/6, नंतर 9/2 आणि सॉरी 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 8/2 आधी घ्यावं लागेल. 8/2, नाही नाही नाही, सॉरी, 5/6 नंतर 8/2 आणि लास्टला 9/2. ठीक आहे. आणि डिसेंडिंग मध्ये याच्या अपोजिट 9/2 फर्स्ट, नंतर 8/2 आणि नंतर 5/6. क्लिअर का सगळ्यांचं? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. बघा, Yes, sir. नेक्स्ट एक्झाम्पल काय होतं? Yes, sir. बघा, आधी काय करायचं, हे नंबर जे आहे त्या नंबर्स मध्ये ऑर्डर करून घ्या. ऑर्डर म्हणजे काय माहिती ना तुम्हाला? ते नंबर जे आहे ते एकाच ऑर्डर मध्ये लिहून घ्या. एकाच ऑर्डर मध्ये म्हणजे कसं, यांना डिवाइड करून घेतलं तर काय येणार? 9 ला जर 5 ने डिवाइड केलं असतं तर उत्तर काय येतं? 5/5, रिमेन राहिला 1, पॉइंट दिला, नंबर झाला 10, 5 to the 10, याचं 1.2 येतं. नाही ना तिथं 4 येईल ना. 4 राहतात तिथं 1 नाही. सॉरी सॉरी, 5 4 जा, सॉरी, 5 1 जा 5, 9 - 4 5. पॉइंट दिल्यानंतर इथे काय होईल? 40 होईल. 5 8 जा 40, 40 - 40 0. आन्सर काय आला? येतं 1/8. नंतर 8 ने डिवाइड करा. 8 ने डिवाइड केलं तर काय येणार? इथे डिवाइडच होत नाही म्हणून 0 घ्यावा लागेल. पॉइंट घेतल्यावर हा नंबर होईल 60. 8 7 56 होतात. मायनस केले तर 4 राहतील, बरोबर. आणि पुढचा लास्ट नंबर बघा, याला डिवाइड करा. 5 ने डिवाइड केलं तर 0 येईल. 3 इथे पॉइंट दिला तर 5 6 30 होईल.
हॅलो सर, मला एक क्वेश्चन पडलाय. कुठं पडला? तर इथं तुम्ही 8 ला 6 भागलं, तिथं खाली 4 उरतोय, 4च्या पुढे 6 0 लिहिलं तर 8 5 चा 40 येतो ना. सर स्क्रीन दिसत नाही. सर स्क्रीन नाही दिसत आहे. सर स्क्रीन दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे. सर स्क्रीन नाही दिसत आहे. सर स्क्रीन नाही दिसत आहे. सर तुम्ही दिसत नाहीये. सर स्क्रीन दिसत नाही. दिसत सर स्क्रीन दिसत नाही. नाहीये. येतोय आवाज? हो सर. यस सर. लेफ्ट होऊन गेले होते. इथे बघा, सगळ्यात स्मॉलेस्ट छोटा नंबर कुठला आहे ना? सर स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन दिसत आहे. सर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसते. सर. हो सर. दिसते हा. सर. दिसते. मग आता बघा काय करायचं तुम्हाला. इथे तुम्ही जर याला डिवाइड केलं तर तुमचं उत्तर काय येईल? तुम्हाला ते समोर दिलेलं आहे. मग सगळ्यात छोटा नंबर, फर्स्ट नंबर कुठला येणार असेंडिंग ऑर्डर मध्ये? असेंडिंग ऑर्डर मध्ये फर्स्ट नंबर कुठला येणार? तर 0.6 म्हणजे काय येणार? हा फर्स्ट नंबर येईल, नंतर हा येणार सेकंड आणि हा येणार थर्ड. ठीक आहे, ही झाली असेंडिंग ऑर्डर. बरोबर. मग चढत्या क्रमाने काय येणार? पहिले 3/5, नंतर 6/8 आणि लास्टला काय येणार? 9/5. डिसेंडिंग किंवा उतरता क्रम याच्यामध्ये काय घेणार? 9/5 आधी, नंतर 6/8 आणि नंतर लास्टला 3/5. ठीक आहे, येते का लक्षात? हो सर. हो सर. यस सर. ओरडू नका, सर गॅप वेगळं काही जर ओरडू का नका. असेल तर काय? सर सोडवायला द्या ना. यस थांबा ना. सर सोडवायला द्या. याच्यात काय येणार? इथे 8 ने डिवाइड केलं तर 3 ला काय येणार? 0. इथे 3 ॲज इट इज नंबर होईल 30. पॉईंट दिल्यावर 8 8 इथे राहिला 6. बरोबर, तर तसंच ठेवा. 1 डिजिट मध्ये आधी करून घ्यायचं. इथे जर 4 ला डिवाइड केलं 5 ने काय येणार? 5 8 40 होतील. बरोबर, इथे 0 4 ॲज इट इज आणि इथे पॉईंट दिल्यावर 40 5 8 40 होतात. आणि नंतर शेवटचा
बघा, ज्या ऑर्डर मध्ये हे नंबर आहेत ही झाली याची असेंडिंग ऑर्डर, म्हणजे चढता क्रम झाला. बरोबर. मग हा जो काही नंबर आहे इथे काय करणार आपण, तर याचा चढता क्रम घेतला तर ही ऑर्डर मध्ये काय होतंय, असेंडिंग ऑर्डर चढता क्रम काय होईल याचा, तर तो होईल 3/8, नंतर 4/5, त्यानंतर 8/5. ठीक आहे. आणि डिसेंडिंग ऑर्डर उतरता क्रम काय होईल, 8/5, 4/5 आणि 3/8. समजलं का प्रत्येकाला? हो सर. यस सर, समजलं. काही अडचण कोणाला आता? नो यात सर. कोणाला काय डाऊट? यस सर. नो सर. नो सर, मला ते डिसेंडिंग ऑर्डरचं नाही समजलं. नो सर. काय नाही समजलं? नो सर. डिसेंडिंग ऑर्डर, अरे जे उतरता क्रम. असेंडिंग लिहिली त्याच्या उलट लिहायचं डिसेंडिंग मध्ये. जर चढत्या क्रमाने तू 1 2 3 लिहिलाय तर उतरताना तू 3 2 1च उतरशील ना. हो. बरोबर की नाही? मग इथे जर ही 3/8, 4/5, 8/5 ही जर असेंडिंग ऑर्डर आहे तर आपण डिसेंडिंग ऑर्डर त्याच्या अपोजिट असेल ना. हम्म. मग समजलं का? हो सर. यस सर. चला, आज आपल्याला पुढचा पाठ शिकायचा आहे. त्याच्यातला अं, आपला धडा जो चालू होता, काय गं? एक मिनिट. येतोय आवाज?
सर्वांना? बघा, आपण लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं मी की याच्यावरची उदाहरणं सोडवा. आता आपल्याला जरा काही वेगळी उदाहरणं बघायची आहे जी तुमची सेकंड चॅप्टर मध्ये आहेत. आपल्याला ही उदाहरणं घ्यायची आहेत. बघा, सगळ्यांनी ही अशा प्रकारची उदाहरणं समजून घ्यायची. आधी तुम्हाला व्हिडिओज पाठवलेले आहे, पण तरीही पुन्हा एकदा समजून सांगतो, जरा नीट लक्ष द्या. वन बाय वन ही उदाहरणं जरा समजून घेऊया आपण. काय सांगितलंय या उदाहरणामध्ये? पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती? व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 6 ऑड नंबर्स? मग आता पहिल्या 6 विषम संख्या म्हणजे कुठल्या रे? तर बघा, 1, 3, 5, 7, 9 आणि 11 ह्या फर्स्ट 6 काय आहे? ऑड नंबर्स आहेत. मग यांचं ऍव्हरेज विचारलेलं आहे. यांचं ऍव्हरेज कसं काढणार? तर काय करायचं? ऑड नंबर्स दिले म्हणून आपण यांची फक्त मिडलच्या 2 नंबर्सची ऍडिशन करा, किंवा या दोघांच्या मध्ये येणारा नंबर कुठला आहे? 6 असेल, म्हणून त्याचा ऍव्हरेज सुद्धा 6च असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. लक्ष देते का सर्वांना? यस सर. रहीमला बघा, सगळ्यांनी गाईड असेल तर गाईड मध्ये 2.5 नंबरचा जो काही तुमचा क्वेश्चन आहे तो काढून ठेवा. आपला 2.5 नंबरचा जो काही तुमचा पुस्तकामध्ये काय म्हणतात त्याला, असाइनमेंट किंवा स्वाध्याय जो असेल, प्रॅक्टिस सेट, तो काढून ठेवा. त्याच्यामधले उदाहरण आहे. काय सर मला समजलं नाही. कुठलं? 1 नंबरचं. हे नाही, 1 नंबरचं काय करायचं? तुला पहिल्या 6 संख्या दिल्या होत्या ना, मधल्या 2 संख्या काय आहे? 5 आणि 6 आहे ना. त्याच्यामध्ये कुठली संख्या येते 5 आणि 7 मध्ये? 6 येतो ना, म्हणून तेच उत्तर आहे. पुढचं बघा, आता लक्ष दे. रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे. जॉर्जला किती गुण मिळाले? रहीम गॉट 10 पॉइंट्स मोर दॅन दिनेश. जॉर्ज गॉट 25 पॉइंट्स लेस दॅन रहीम. द सम ऑफ स्कोअर ऑफ द थ्री इज 235. हाऊ मेनी मार्क्स डिड जॉर्ज गेट? काय करणार? एकदम सिंपल. रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. किती गुण? 10 गुण. आता सगळ्यात महत्वाचं, आपल्याला याच्यात तुलना कोणाशी केली ती बघायची. तुलना कोणाशी दिली? कंपॅरिझन. तर या ठिकाणी कंपॅरिझन करणाऱ्या दिनेशपेक्षा सांगितलेलं आहे इथे, आणि इथे कोणाच्या बाबतीत सांगितलंय? इथे पुढे कोणाच्या बाबतीत सांगितलंय? जॉर्जला रहीमपेक्षा. बरोबर. इथे रहीम आहे, इथे दिनेश आहे. म्हणजे पहिली तुलना करताना रहीमची तुलना दिनेश सोबत केली, म्हणजे 3 जण दिलेले आहे आपल्याला. बरोबर आहे की नाही? तर आपण आधी तिघांची नावं लिहून घेऊ. रहीम, दुसरा दिनेश, आणि तिसरं कोण आहे? जॉर्ज. बरोबर. रहीम, दिनेश आणि जॉर्ज. किती नंबर असाइनमेंट ही? ठीक आहे. या तिघांना मिळालेले मार्क्स दिलेले आहे. लक्ष द्या आता माझ्याकडे. इथे काय करायचंय? रहीमला किती मार्क्स मिळाले माहिती का आपल्याला? नाही. त्यांनी काय सांगितलंय? रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण जास्त मिळाले. आपल्याला यांचे मार्क्स माहित नाही, म्हणून आपण काय करू? रहीमला असं समजायचं की एक्स मार्क्स मिळाले. काय एक्स घ्यायचे? तर सगळ्यात महत्वाचं, आपल्याला ते मार्क्स किती आहे हेच माहित नाहीये. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला मार्क्स माहित नाही, मग ते काहीतरी घ्यावं लागेल ना, एक संख्या आपल्याला. तर ती संख्या कळण्यासाठी आपण इथे काय करणार आहोत? तर
या ठिकाणी हा जो काही नंबर आहे तो घेणार आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, जर आपण रहीमला एक्स मार्क्स मिळाले असं जर गृहीत धरलं, म्हणजे असं फक्त समजायचं रहीम गॉट एक्स मार्क्स, तो दिनेशला रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले, म्हणजेच दिनेशला काय असणार आहे, रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळणार आहे. दिनेश गॉट 10 मार्क्स लेस दॅन रहीम. ठीक आहे. रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले, रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले, रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले, म्हणजे यातून पण मायनस करावं लागेल 25 मार्क्स. बरोबर. तिघांचे गुण लक्षात आले का? येते लक्षात? मग आता बघा, तिघांची मार्क्स कळाले असतील तर त्यांनी पुढे सांगितले तिघांच्या गुणाची बेरीज किती आहे, 235. मग आपण काय करणार, हे तिघ आहे, हा एक्स म्हणजे हा 1x आहे, नुसता एक्स नाही, तो काय आहे, 1x आहे. मग आपण काय करणार, या ठिकाणी या 1x ची 1x 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 असे एक्स केले तर किती होतील, 3x होतील. आणि -10 आणि -25 यांची ऍडिशन केली तर -35 होईल. इज इक्वल टू किती आहे, त्यांना मिळाले 235 मार्क्स. किती? बरोबर का? हो सर. हो सर. येस सर. येस सर. मग आता बघा, जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. मग आता काय होईल, हा 3x हा मायनस आहे, तिकडे जाताना काय होईल, प्लस होऊन जाईल. 235 प्लस 35 आन्सर होईल 3x इज इक्वल टू 235 प्लस 35 किती होईल, 270. जर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल तर या 3 1 3 आणि 3 9 27 करावं लागेल, म्हणजे आन्सर होईल एक्स इज इक्वल टू एक्स बरोबर 90 होईल. बरोबर. एक्स कोणाचे गुण पकडले होते आपण, रहीमचे. रहीमपेक्षा दिनेशला 10 गुण कमी मिळाले, म्हणजे 80 गुण मिळतील. आणि जॉर्जला 25 गुण कमी मिळाले होते, म्हणून 90 मधून 25 जर मायनस केले तर किती राहतात, तर ते राहतात 65 मार्क्स येतात. बरोबर. त्यांनी विचारले कोणाचे होते, जॉर्जचे मार्क्स, तर जॉर्जला मिळालेले मार्क्स किती असतील, ते असतील 65. आता त्याला आणखी एक मेथड तुम्ही वापरू शकता, पर्याय कटने पण वापरू शकता. पर्याय कटने म्हणजे कसं, तर इथे पर्यायामध्ये जॉर्जचे मार्क्स दिलेले आहे. विचारले कोणाचे, जॉर्जचे विचारले ना, याचा अर्थ पर्यायात दिलेले मार्क्स कोणाचे आहे, जॉर्जचे आहे. बरोबर. बरोबर का? हो. हो. येस. हो. हो. आता लक्ष द्या माझ्याकडे. जर पर्यायात दिलेले मार्क्स कोणाचे, जॉर्जचे आहे. सपोज आपल्याला जॉर्जचे मार्क्स आपण धरले, पहिला सेकंड डायरेक्ट ऑप्शनच घेऊया. जर सपोज जॉर्जला, जो काही जॉर्ज आहे, या जॉर्जला 65 मार्क्स मिळाले असं आपण गृहीत धरलं, तर काय सांगितलं होतं, जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. जॉर्ज गॉट 25 पॉइंट्स लेस दॅन रहीम. बरोबर. तो याचा अर्थ काय झाला रे, रहीम गॉट हाऊ मेनी मार्क्स, रहीमला किती मार्क्स मिळतील, याच्यापेक्षा 25 एक्स्ट्रा मिळतील ना, म्हणजे 65 प्लस 25 किती होतात, 90 मार्क्स होतील का नाही. बरोबर ना. मग आता आणखी काय सांगितलंय, रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले.
तो दिनेशचा स्कोअर काय असेल? दिनेश गॉट हाऊ मेनी मार्क्स? 90 minus 10. 80. 80 मार्क्स. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं, ह्या तिघांची ऍडिशन केली तर ती किती यायला पाहिजे? 235 येते का बघा बरं. 65 प्लस 90 प्लस 80 ही ऍडिशन जर 235 आली तर आपलं उत्तर जॉर्जचं काय असेल? 65 असेल. कळालं? सर मला नाही समजलं. पहिलं वरचं सर कळालं का? वरची मेथड कळाली की एक नंबरची? सर मला सर मेथड नंबरचं काय नाही झालं? कळालं. नाही समजलं सर. नंबरची मेथड नाही कळाली. सर मला कालची नाही कळाली का? समजलं. हो जी कळाली ती लक्षात ठेव. सर मला नाही समजलं. नाही समजलं अजून पण? सर मला पण नाही सर कळालं. मला ते समजत नाही, कोणतं मायनस करायचं कोणतं प्लस करायचं. सर मला पण. आपण काय करू, प्रॅक्टिस साठी जरा अजून उदाहरणं येऊ म्हणजे तुम्हाला आणखी लवकर लक्षात येईल. ठीक आहे. सर आम्ही लिहायचे. समजून घ्यायचं नंतर सोडवायचं तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला ऑलरेडी इथं दिलेलं आहे. आणखी एक उदाहरण घेतो मी जरा. आवेशला दिनेशपेक्षा 20 गुण अधिक मिळाले. जॉर्जला आवेशपेक्षा 25 गुण कमी मिळाले. तिघांच्या गुणांची बेरीज आवेशला दिनेशपेक्षा 20 गुण अधिक मिळाले. जॉर्जला आवेशपेक्षा 25 गुण कमी मिळाले. एक मिनिट बघा. बघा काय सांगितलं या उदाहरणात. अरे एक मिनिट इंग्लिश म्हणून द्यायचं राहिलं. आवेशला दिनेशपेक्षा 25 गुण. मी डायरेक्ट उदाहरण घ्यायच्या ऐवजी मी जरा तुम्हाला काही गुण देतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. आवेशला दिनेशपेक्षा 25 गुण अधिक मिळाले असं जर म्हटलं तर हे आपल्याला जर दाखवायचं असेल संख्येमध्ये तर आपण कसं दाखवणार? याच्यासाठी काय करणार आपण, तर यासाठी आवेशला दिनेशपेक्षा 25 गुण. आता आवेशचे गुण जर आपल्याला माहित नसेल
तर आपण काय म्हणणार, आवेशला किती गुण मिळाले? दिनेश पेक्षा 25 गुण अधिक मिळाले. याचे दोन अर्थ होतात. आवेशला जर एक्स मार्क्स मिळाले असतील तर दिनेशला काय होईल? दिनेशचा जो काही स्कोर असणार आहे हा काय असणार आहे? दिनेशचे गुण आवेशच्या गुणांमधून 25 गुण वजा करावे लागतील. आवेशला दिनेश पेक्षा 25 गुण अधिक मिळाले आहे, म्हणून ते आवेशच्या मार्कांमधून वजा करावे लागतील. बरोबर. किंवा जर तुम्ही दिनेशचे मार्क्स एक्स मानले असतील तर आवेशच्या गुणांमध्ये काय करावं लागेल? 25 गुण एक्स्ट्रा करावे लागतील, म्हणजे एक्स मध्ये 25 मिळवावे लागतील. बरोबर. आता आणखी जो जॉर्ज आहे त्या जॉर्जच्या बाबतीत काय सांगितलं? आवेशपेक्षा त्याला 25 गुण कमी मिळाले. आवेशला एक्स मार्क्स मिळाले होते, बरोबर. जॉर्जचे मार्क्स काय असतील मग? एक्स. जॉर्जला आवेशपेक्षा 25 गुण कमी मिळाले, म्हणजे एक्स मधून पुन्हा इकडे 25 गुण वजा करावे लागतील नाही? बरोबर. दोघांची तुलना काय केलेलं आहे? आवेशला दिनेश पेक्षा 25 गुण अधिक मिळाले आणि याला कमी मिळाले आहे. बरोबर. आवेशला दिनेश पेक्षा 25 गुण अधिक मिळाले, याचे एक्स मानले. आवेश पेक्षा गुण कमी मिळाले, दिनेश पेक्षा 25 गुण अधिक. मग इथे काय करणार आपण? एक मिनिट, त्यांच्या तिघांची बेरीज द्यायची बाकी आहे तुम्हाला अजून. कुठे गेलो रे? एक मिनिट. आयुषला देण्यापेक्षा 5 गुण अधिक मिळाले, जॉर्जला 25 गुण. एकदम सोपं उदाहरण तयार करून देतो, तुम्हाला जास्त लक्ष देण्यापेक्षा अवघड जाण्यापेक्षा सोपं उदाहरण बघा. एकदम सुटसुटीत उदाहरण तयार करून देतो. सपोज असं उदाहरण दिलं, राहुलला गणेशपेक्षा 10 गुण जास्त मिळाले आणि गणेशला गणेशला मीरापेक्षा मीरापेक्षा 15 गुण कमी मिळाले, तर जर तिघांचे मिळून मिळून 145 गुण मिळाले, तर प्रत्येकाचे गुण काढा. मी काय देतोय आता? प्रत्येकाचे गुण काढा, किंवा इथे नाव येऊ शकतं कोणाचंही. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा काय करायचं आपल्याला. कोणाचे गुण कमी किंवा जास्त आपल्याला माहित नाही, पण एका व्यक्तीची तुलना दोन जणांसोबत केली, म्हणजे कोण रे? बघा, गणेश जो आहे इथे गणेश कॉमन आहे, इथे पण गणेश कॉमन आहे. बरोबर. आपल्याला हेच माहित नसेल की कोणाचा स्कोर काय आहे, तर जो कॉमन असतो ना त्या कॉमनला आपण एक्स मानणार. काय म्हणणार?
जो कॉमन आहे किंवा ज्याच्यासोबत तुलना केली आहे त्याला एक्स मानायचं, नेहमी लक्षात ठेवा. सपोज जो गणेश आहे त्या गणेशचा स्कोर तुम्ही असा पकडला एक्स आहे, गणेश गॉट एक्स मार्क्स. ठीक आहे, आपल्याला माहित नाही त्याला किती पडले म्हणून आपण एक्स पकडले. ठीक आहे, आता काय सांगितलंय, राहुलला गणेशपेक्षा 10 गुण जास्त मिळाले. बघा, म्हणजे राहुलचे गुण काय असणार आहे, हा जो काही राहुल आहे त्याला गणेशपेक्षा 10 गुण जास्त मिळाले, म्हणजे एक्स अधिक 10 होतील का नाही. एक्स का पकडले होते, एक्स म्हणजे त्या गणेशचे गुण आहे त्याच्यामध्ये 10 आपल्याला ऍड करावं लागणार. बरोबर. दुसरा, मीरा, मीराच्या बाबतीत काय सांगितलंय, जी काय मीरा आहे त्या मीराचा स्कोर काय सांगितलंय, मीरा गॉट 15 मार्क्स लेस दॅन मीरा, सॉरी, गणेश गॉट 15 मार्क्स लेस दॅन मीरा. याचा अर्थ मीराचे मार्क्स काय असणार आहे, त्या राहुल पेक्षा गणेशपेक्षा 15 मार्क्स मोर असणार आहे, म्हणजे जास्त असणार आहे. बरोबर. मग आता काय सांगितलं त्यांनी, तिघांचे मिळून किती मार्क्स होत आहे, तर तिघांचे मिळून 145 गुण होत आहेत. किती होत आहे, तिघांचे मिळून 145 मार्क्स. मग आपल्याला काय करायचंय, हा एक्स म्हणजे गणेश, हा एक एक, हा एक एक, हा एक, टोटल एक्स झाले 3x. आता 10 + 15 केलं तर आपलं ऍडिशन किती होते, तर 10 + 15 होतात 35 मार्क्स. बरोबर, सॉरी 25 होतात. किती होतात, 25 मार्क्स होतात. आणि या सर्वांची मिळून किती झाले मार्क्स, 145 मार्क्स मिळालेले असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर की नाही. मग आपल्याला काय करायचंय, 3x इज इक्वल टू 145. आता हा 25 तिकडे जाताना काय होईल, मायनस होऊन जाईल. शिल्लक काय राहिला, 3x इज इक्वल टू 145 मायनस 25. आन्सर काय येणार, 140. ना, सॉरी, 5 - 5 0, 4 - 2 2 राहणार, 120 मार्क्स मिळतील. बरोबर का नाही. म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय असतील रे, 3 × 1 = 3, 3 × 4 = 12 आणि 0. एक्स इज इक्वल टू किती मार्क्स असतील, 40 मार्क्स. एक्स मार्क्स कोणाचे मानले होते आपण, एक्स मार्क्स म्हणजे हा गणेशचे मार्क्स. जर गणेशला 40 मिळाले, राहुलला काय झालं त्याच्यापेक्षा 10 गुण जास्त मिळाले म्हणजे 50 मिळतील. आणि मीराला त्या गणेशपेक्षा 15 गुण जास्त होते म्हणजे किती असतील, तर ते असतील 55 मार्क्स. ठीक आहे, येते का लक्षात. हो सर. सर तिथे प्रश्नामध्ये 15 गुण कमी मिळाले असं लिहिले. काय, प्रश्न आहे ना तिथं असं लिहिले, मीरापेक्षा 15 गुण कमी मिळाले. मग मीराचे गुण किती आहे, 55. यातून 15 वजा तर 40 येतात का नाही. हो मग काय अडचण, सर. होमवर्क. काम ना. पुढचं अजून, आता ही पुढची उदाहरणं समजून घेऊ आपण. पुढे बघा, एका वर्गातील पहिल्या 5 मुलांची सरासरी वय 11.5 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज 46.5 वर्ष आहे. तर 5व्या मुलाचे वय किती. द ॲव्हरेज एज ऑफ फर्स्ट 5 चिल्ड्रन इन अ क्लास इज 11.5 years. The sum of the ages of the first four of them is 46.5 years. Then what is the age of फिफ्थ चाइल्ड. तर आता सगळ्यात महत्वाचं काय सांगितलंय त्यांनी, 3 जणांचे वय दिलंय तुम्हाला, म्हणून काय करायची, 3 जणांच्या वयाची बेरीज करायची. पहिले ऍव्हरेज दिलेला आहे, मग आपला फॉर्म्युला काय आहे, तर सम ऑफ 3 नंबर्स. 3 नंबर्स काय आहे, सॉरी, वर्गातले जे 5 विद्यार्थी आहेत त्या 5 विद्यार्थ्यांचं वय दिलंय ना तुम्हाला. एका वर्गातील पहिल्या 5 मुलांचे सरासरी वय किती आहे, 11.5. तो 5 × 11.5 करा, किती येणार, आन्सर येईल 5×5 = 25. बरोबर, कॅरी आला 1, सॉरी 2 आला कॅरी, 11×5 = 55, 55 + 2 57. बरोबर, 57.5 उत्तर येईल. बरोबर.
त्यातल्या पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज किती? 46.5. यातून जर 46.5 वजा केले तर शिल्लक राहता किती? 1. आणि इथे 1. 11 आन्सर येईल त्याचं. बरोबर. म्हणजे तो जो 5वा विद्यार्थी आहे त्याचं वय किती असणार आहे? तर ते असेल 11 इयर्स. पुढचं उदाहरण बघा. 3 संख्यांची सरासरी किती आहे? तर 3 संख्यांची सरासरी 12 आहे. म्हणजे त्यांची बेरीज काय असेल? 3 × 12. ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स इज 12. ॲडिशन 12 × 3 36 इयर्स. बरोबर. त्यातल्या 2 संख्या 13 आणि बघा त्यातल्या 2 संख्या 13 आणि 15 दिले आहे. तर तीन तिसरी वरती संख्या येते 13 आणि 15ची बेरीज किती येते? 28. यातून जर 28 वजा केले तर ती एक जर संख्या आहे ती काय असणार आहे रे? तर ती असेल 8. ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर पुढचा स्क्रीनवर एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर अंतर जातो तर त्याचा सरासरी वेग काढा. बघा 4.5 तासात 45 जातोय म्हणजे 4.5 आवर्स मध्ये 4.5 आवर्स मध्ये 45 किलोमीटर जातोय. आणि हा पॉईंट काढायचा असेल तर वरती 0 घेऊन टाका. 45 ने 450 ला डिवाइड केलं तर आन्सर काय येणार? सरासरी 10 ताशी 10 किलोमीटर हे असते त्याचा स्पीड. पुढे सांगितलंय बघा काय. नेक्स्ट एक्झाम्पल. 6 संख्येची सरासरी 15.5 आहे. 6 संख्येची 15.5 आहे म्हणून 6 × 15.5 करा. यांची हे जर केलं तर काय ना 6 फायदा 30 आणि 15 6 90 90 प्लस 3 93 93.0 त्याचा आन्सर असेल. बरोबर. मग आता काय करायचंय आपल्याला? तर या ठिकाणी बघा त्यांनी सांगितले त्यातील पहिल्या 5 संख्येची बेरीज 75 आहे. म्हणजे जर यातून जर 75 मायनस केला म्हणजे काय होणार? 13 - 5 8 आणि 8 - 7 1 18 त्याचे उत्तर येईल आपलं. बरोबर. ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सर मला 6 वाला नाही कळालं. 6 वालं काय सांगितलंय? 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. म्हणजे त्यांची बेरीज किती असणार आहे? 6 × 15.5 केलं तर उत्तर येईल 93.0. आता त्यांनी सांगितलं पहिल्या 5 संख्येची सरासरी 75 आहे. मग 93 मधून 75 वजा केले इथे काहीच नाही म्हणजे 0 घ्यायचा. 93 मधून 75 वजा केले तर राहिले किती? 18 राहतील ना. झालं आपलं उत्तर. ठीक आहे. पुढे एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगची धावांची संख्या 28 आहे. 24 इनिंगची धावसंख्या किती? 28 आहे. म्हणजे 24 × 28 करा. त्याच्या धावांची बेरीज आपल्याला मिळेल. 24 × 28 केलं तर उत्तर किती येतं? 24 × 28. क्रिकेटर ॲव्हरेज रन इज 28 रन इन 24 इनिंग्स. सो 24 × 28 करा. टोटल स्कोअर मिळेल. किती येतो? किती येतो? 24 × 28 सांगा बरं. किती येईल स्कोअर? 72. 72 येतो. मल्टिप्लिकेशन येते का? सांगा नीट व्यवस्थित. 72. हा किती? 672. अच्छा 672 होतं का? 672. बरोबर. आता काय सांगितलंय? त्याने 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्या? सरासरी 29 होईल. मग आता आपल्याला जर सरासरी 29 करायची असेल तर याला मल्टिप्लाय काय करावं लागेल? 25 × 29 करा. किती उत्तर येतं?
9 5 40 725 बरोबर. यातला डिफरन्स काढा, ते असेल आन्सर. किती फरक येतो यात? 725 मायनस 672. 3 12 मायनस 7 5 53 आन्सर येतं त्याचं. ठीक आहे, जे आपलं ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. एका पेटीत जर 4 गोळ्या कमी भरल्या, बघा एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या होत्या. एका पेटीत जर 4 गोळ्या कमी भरल्या, 36 गोळ्या होत्या त्याच्याऐवजी आता 32च भरल्या, तर किती पेट्या लागतील? तर काय करायचं, याला डिवाइड करा. 8 4 जा 32, इथे 8 1 जा 8, 8 6 जा 48 होईल. परत 4 1 जा 4, 4 6 जा 4 4 जा 16 होईल. आणि 4 मल्टिप्लाय 36 केलं तर आन्सर काय येईल? 4 6 जा 24, 4 3 जा 12, 12 प्लस 2 144. ऑप्शन बी हे करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, अशा सर प्रकारे मला नाही आपल्याला ही समजलं उदाहरणं लास्ट सोडवायची. 36 हे बघ, एकूण गोळा किती आहे ते आपल्याला माहिती का नाही, म्हणून 36 इंटू 128 करायचं आणि त्याला 32 ने डिवाइड करायचं. जर याला 32 ने डिवाइड केलं तर 32 4 जा 128 येतो आणि 36 मल्टिप्लाय 4 केलं तर एका पेटीमध्ये 144 गोळ्या येतील. ठीक आहे. सर